सड्यावर फिरायला येणारी माणसं चिप्स बिप्स काहीतरी खाते ती आणि कागद तिथंच टाकून देते ती. आता त्यातलंच काहीतरी खाल्लं असणार आहे. माणसं शहाणी राहिली नाही तीच, पण गुरबी माणसागत करायला लागले ती. बरं, पोट टाकला होता का? तर 2-2 पोट टाकले की, आणि एक गवताची पिंडी सुद्धा खाल्ली या. आणि पोटाचं काय असेल का नाही तर दुर्पी काय खात नाही हो. मग आडबीड पडला असला तर वाईट चटका दिला असता. नाही, असलं काय करायला नको. त्या परत मी डॉक्टरला बोलवते. हे असं दुर्पीला चटका बिटका दिलेला आपल्याला सहन नाही व्हायचा. अगं पुरी लगेच गाय मोकळी होईल की. नाही म्हणलं ना. अण्णा, तू तरी वाईट समजून सांग की तिला. बुवा, दुर्पीचं समजा तीच बघती, यात काय माझं ऐकायची नाही ती. तिच्या मनासारखं होऊ द्या. त्यावर तुम्ही दुसरं काहीतरी बघा काय होतंय का. आता दुसरं काय कशाला करायला पाहिजे. ती म्हणती ना डॉक्टर बोलवून आणती. मला पण काम आहे घरी, जातो मी. बुवा, आहे का आता सारू? अगं जाणती माणसं असं नाराज झाल्यावर आपल्याकडे कोण बघायचं? हा, अडी अडचणीला तेच धावून येतात. तुझा ते डॉक्टर नाही याचा. पण आता तर तिला डॉक्टरच पाहिजे. मी आले फोन करू. अगं लाईट नाही तर रेंज कशी असेल? सडावून जाऊन येते की अण्णा. इथं लाईटची वाट बघत बसली तर अंधार पडेल. आले मी. जा. बघितलं, 4 बुकं शिकली तर लागली आपल्याला शिकवायला. समजा तुमचा लाड आहे. माय लाड नाही, बरोबर आहे तिचं. अगं अख्ख्या गावात एकच पोरगी आहे जी 13वीच्या पुढे शिकतीया, आणि ती बी गावात राहून. समद गाव किस्त मानतं तिला. हो, पण बुवासनी तिच्यापेक्षा जास्त मानतात. म्हाताऱ्या माणसासनी 4 गोष्टी जास्त कळतात म्हणून तर बोलवतो की नाही आपण. आओ, जा बरं तुम्ही बुवासनी बोलून आणा. डॉक्टर येऊस तर दुर्पीला घरगुती औषध दिलं पाहिजे. मग अण्णांना कशाला? आम्ही आहे की, आम्ही जातो. चल शुभ्या. ए जरा शुभे जा. माय येतो. अण्णा येतो. हां. बघ, हाय ती का नाही आपल्या सटणं माणसं. उगा आपल्या काळजी करते तू. काय होत नाही तुझ्या दुर्पीला. होऊ बी देऊ नका. तुम्ही जसं घरचं करता आहे की नाही तशीच दुर्पी बी घरची करती आहे. तिच्यावरच घर परपंच चालतो. हाय नव ध्यानात? होय होय. मी बुवासनी चहा टाकते. जाताना लई तोंड कडू केलं त्यांनी. हां, टाक टाक. शितले सारे चल लवकर. अगं तुझ्याकडेच येणार होते. दुर्पी आजारी आहे काय? होय अगं, लवकर निघाल्यास की बघायला. आता आहे का? ती काय बाळांती ती नाही कळल्या यायला. बाळात निला बी कवा बी पोर होते. तसं आजारपणाचं नसतं. 2-4 दिवस तरी राहतच. शितले, अगं तुझ्या डोसक्यात बाळतपण लगीन सोडून दुसरं काही नाहीच का? तुझ्या एवढं घरच्यांनी शिकू दिलं नाही ना, म्हणून जेवढं शिकले ना तेवढंच आहे डोसक्यात. ती सोड, पावसा पाण्याचं धुरपी सोडून माझ्याकडे कशाला आल्यास? ऐका, अगं तुलाच बोलवायला आल्या. चल लवकर, आपल्यासनी सड्यावर जायचंय. सोड्याव? आणि आता? होय आता लगेच. तू हाय अशी चल. बरं थांब, गावनावर वडणी तरी घेऊ दे. गावात 4 पोरं बघतात बाया. शितले थांब. शितले, हे असं गाऊनवर वडणी कोण घेतं ग? बाया, तू एवढी कॉलेजला जातीस, तुला काहीच माहित नाही काय? अगो यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आता मुंबईवाल्या बायका आलेल्या आणि अशाच की गाऊनवर ओढणी टाकून शायनिंग करत होत्या. फॅशनच आहे तसली. बाया, त्या मुंबईतल्या आहे ती. तुला गावातली 4 माणसं काय म्हणतात शितले? ए म्हणत काय म्हणायची ती? ही शितली कोणाला भीत नसती. असं बी कुठं राहायचंय मला इथं.
मुंबईवाले स्थळ बघितलं का नाही, डायरेक्ट मुंबईला जाणार. मग कशाला येते, डायरेक्ट उन्हाळ्याच्या सुट्टीतच यायचं. असंच गाऊनवर वडणी टाकून शायनिंग करायला. शितले, अगं बाया झालं असेल शायनिंग मारून तर चल लवकर, त्या डॉक्टरला फोन लावायचा, अर्जंट आहे. चल खोळ काय आणणार तू? ही घे, आले मी मला घेऊन. लवकर ये. हां. शितले, चल बाया. चल. शितले, चल चल. हॅलो. हॅलो, अहो पवार डॉक्टर बोलताय काय? होय होय. बोला की पटकन, मी जरा कामात आहे. हा, अहो मी बागलेवाडीतनं बोलते. श्रीपती अण्णाची लेख. आमची धूर पिल्ला आजारी पडल्या. हो. बागलेवाडी म्हणजे ती वरचीच ना? हा हा हा, शिरपती अण्णा, त्यांच्याकडे एकच गाई आहे तेच ना? हा, बरोबर, तेच तेच. बर बर बर. काय झालं गाईला? अहो खाईना झालं कालपासून. काय असं होय? पाणी तर पिते का? होय, अहो पाणीच लय पित्या. आलं लक्षात. काय आहे, तिथं येऊन तपासायला लागेल आणि इंजेक्शन बी द्यायला लागेल. हा, पण आता यायला जमल असं वाटत नाही. अहो अहो आता नाही तर मग कवा? तिची अवस्था लय बेकार आहे. हो, तिथं दुसरी काही सोय भी नाही. या की हो. हो, मला यायचं नाही असं काही नाही. हा, इथं बघा, आता एक म्हैस आजारी आहे, ती तपासतोय. अजून 3 घरात जायचंय मला. पावसाळ्याचं वातावरण आहे, माणसांपेक्षा गुरच जास्त आजारी आहेत. आपण कसं वाईट जरा पाऊस आला की रेनकोट छत्री घेऊन बाहेर पडतो, गुरांचं तसं आहे का? हा, त्यामुळे या वातावरणात गुरं जास्त आजारी आहेत. मग आज काही यायला जमल असं वाटत नाही मला. अहो असं कसं जमायचं नाही? मग आम्ही काय करायचं? हा? आणि इकडं मी बोलते. रडतय. हॅलो डॉक्टर, आमच्या सारीचा धुरपीवर लय जीव आहे. हो, तिनं काय खाल्लं नाही ना तर ही बी जेवायची नाही, एवढी येडी आहे. आत्ताच तिचं डोळं भरून आले ती. आणि तुम्ही नाही ना आला तर रातभर रडून रडून डोळं सुजवून घेईल. आणि त्यात धुरपीला काय झालं का नाही मग तर विचारच करा. हा हा. हा बघा, माझ्याकडे एक डॉक्टर आहेत, असिस्टंट आहेत, काम करतात ते. त्यांना पाठवतो, चालेल का? हा चालतंय. एक मिनिट, दुसऱ्या डॉक्टरला धाडायचं म्हणतात. हॅलो हॅलो, अहो डॉक्टर लवकर पाठवा. हा, फोन ठेवला की लगेच पाठवतो. हा, पण त्यांना तुमचं गाव पण माहित नाही आणि घर पण माहित नाही. हा, फाट्यावर घ्यायला माणूस पाठवाल का? जमल का ती? अहो जमल की, का नाही जमणार? अण्णा येतात. अण्णा. कोण येणार म्हणला? अहो अण्णा 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 येतात. तुम्ही तुम्ही पाठवा त्यांनाच नाही, आणि त्यांचा नंबर बी पाठवा साध्या मेसेजला. हा, पाठवतो, नंबर पाठवतोय. हा हा, आला का? हा हा, हे बघा, फाट्यावर आधी माणूस पाठवा आणि नंतर त्यांना फोन करा. हा, नंबर आला. दुर्पीचा डॉक्टर. चल आता, माकडे असं बोलायचं असतं, कळलं का? रडत बसते. माझ्यात नाही बाया हिंमत. पण तो डॉक्टर येतोय कळल्यावर जीवात जीव आला बघ. नशीब येतोय. चल आता, लय पावसाच्या आधी निघू. चल चल.
राहून दे, नको मला चहा. हो घ्या. ये भाऊ. बुवा बुवा बरं झालं तुम्ही आला. अगं येतच नव्हतं. काय झालं, मी जाऊन आणलं ना तेव्हा आलेत ते. बुवा अहो मी काय तुम्हाला मुद्दाम म्हणत नव्हती, ते दुर्पीच्या काळजीपोटी म्हणलं. आता आम्हाला काय काळजी नाही. अगं उभी हयत गेली की आमची गुरामाग. आता तुझं हे डॉक्टर फिक्टर नव्हतं तेव्हा कोण बघत होतं गुरासनी? तुझ्या अण्णासनी विचार की. हो बुवा, लहानपणापासून बघतेच किती, पण आता जरा शाळा शिकली आहे ना, त्यामुळे डॉक्टर किंवा जास्त भरोसा आहे तिचा. लहान आहे, घ्यायचं समजून. हा ती दुर्पीमुळे तिला काही सुचना झालं हो. चालायचंच. मी तर मनाला कुठं लावून घेतलंय होय ग. पण तुझा तो डॉक्टर काय म्हणला? एवढ्या पावसा पाण्याचं याला जमणार नाही म्हणला ना? वय असंच म्हणला. कुठल्या तरी गावात कसल्या तरी कामात आहे. बघा मी म्हणलो होतो का नाही? अहो नाही बुवा, दुसऱ्या हाताखालच्या डॉक्टरला पाठवतो म्हणलाय. फक्त फाट्यावाना गेलं पाहिजे. काय हे कुठच्या भागात नाव आहे ना तो. आता एकदा डोंगरावर आला म्हणजे पुन्हा यायचं बी नाही तो. अहो येतोय त्याला तरी आणायला जावा. हा नाहीतर वाट चुकला तर पुन्हा शोधायची बारी. उन्हाळ्याचं ठीक आहे, पण ह्या पावसाचं माणूस तर घावतं का वाटाला काय विचारायचं म्हणलं तरी. होय होय, जातो लागली जातो. अण्णा थांबा. नाही म्हणजे ह्यो फोन घेऊन जा. सारिका कशाला अन्नास ताप, मी आहे की, मी जातो. आता बुवासनी जसं घेऊन आलो तसं डॉक्टर काही नाही आमच्याच्यानं. अण्णा तुम्ही थांबा दुर्पीपाशी. आणि असं बी चालत केव्हा पोचायचं ते? आमच्याकडे गाडी बी आहे ना. खायनं पेट्रोलची टाकी बी फुल करून आणल्या कालच. होय का? मग आता उमरजातनं जाऊन आणता का तसनी? बरं चल येतो. दुर्पी दुर्पी होईल ना बरे? अगं पुरी, मला माहिती होतं तेवढं मी केलं. आता ह्या परीस तुझा डॉक्टर सांगेल बघ तुला. आईला ह्या म्हाताऱ्याच्या उगाच आणलं त्याला घरनं जाऊन. चार चौकात वाभाड काढतंय. तू तरी कशाला फुशारक्या मारत होतस त्याच्यापाशी? तुला माहिती आहे ना कसं आहे ते? रस्त्यावरनं जाईल त्याची बिन पाण्यानं काढत असते ती. जाऊ दे, आपल्या सारीसाठी करायचं व्हायसन. तुमच्यासाठीच माघार घेतो या, नाहीतर त्या म्हाताऱ्याला. ते जाऊ दे, मला एक सांग माकडा, फादरने एखादं काम सांगितलं की फाट्यावर मारतेस. साधी काडी पिटी आणून द्यायची तुझ्याच्यानं व्हायना, आणि हिच्यासाठी फाट्यावर आलंस की र? हा बाप आयुष्यभर पुरत नाही, बायको पुरती. ह्यामुळेच बाप तुला फाट्यावर मारतो बघ, बाकी दुसरं काय नाही. अरे लगा बापाने चांगली नोकरी आणली होती मुंबईला, ती सोडून हिला इम्प्रेस करायसाठी गावाला राहिलास. बरं प्रकार बी पुढे जाईना, काम धंदा बी करीनास. अरे आज्या, अजून तिला हे बी कळलेलं नाही की तुझं किती प्रेम आहे तिच्यावर. कळल, एक दिवस कळल आणि पळत येईल. लग्ना दिवशी स्टेटस ठेवणार, गावातल्या सगळ्यात सुंदर पोरीशी लग्न करतोय. नाद केला पण वाया नाही गेला. पण मी काय म्हणतो शुभ्या, काय? तिला समजत असेल का रे मी एवढं करतोय तिच्यासाठी? ते कसं आहे अजय देवगण, अमरीश पुरीला कळलं ना, मग काजलला बी कळेल. अमरीश पुरीला बी कळल आणि म्हणल, जा सारिका जा, जिले अपनी जिंदगी.
तुम्हीच का ते गुराचं डॉक्टर? हो मीच. हा आमच्या सारीची गाय आजार आहे, इकडं जायचं आपलंच इकडं. बर. तुमचा भाग तर लयच भारी हो. राहिला. तुम्ही इथलं वाटत नाही. कुठलं तुम्ही? मी हं? मी लांब मराठवाड्यातला. लय लांब आलेत ती. चला, चला चला चला. हा, चल. आमच्या मागे या. हा हा चला. चला